नमस्कार मंडळी, मराठी रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर चला आज आपण मस्त पुरणपोळीचा व्हिडिओ पाहणार आहे। तगड्यावरची पुरणपोळी। तर गॅसला मी हळदी कुंकू लावून घेतले। परंपरा आहे की अग्नीला आधी पूजन करायचं आणि नंतर स्वयंपाक करायचा। तर आपण काय करणार आहे, हरभऱ्याची डाळ 1 ग्लास घेतलेली आहे, ती स्वच्छ करून घेतलेली आहे मी। तोपर्यंत कुकर गॅसवर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी ओतलेलं आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण इथं कणिक तिंबून घेणार आहे। तर पीठ चाळून घेतलेलं आहे मी पाटीमध्ये। पाटी का वापरायची, ताट नाही वापरायचं, कारण पाटीमध्ये ही पातळ कणिक तगड्यावरच्या पोळीला बनवावं लागते, त्यामुळे पाटीत मस्तपैकी गोळा होतो आणि व्यवस्थित तिंबता येते। तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे, मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि कच्चं तेल आपण वरून घालून घेतलेलं आहे आणि कणिक तिंबायला सुरुवात केली आहे। कणिकेत थोडंसं असं आपण पाणी वापरणार आहोत। तर आपल्या पाण्याला उकळी आलेले आपण यात हळद आणि तेल घालून घेतलेलं होतं। कुकरचं झाकण लावून घेतलंय, कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। तोपर्यंत आपले कणिक तिंबायचं चालू करायचं आहे। तर कणिक आता आपण तिंबून घेणार आहोत। थोडं पाणी घालून आपण कणिक तिंबणार आहे। कणिक एकदम पातळ तिंबायची आहे, त्याला तेलाचा वापर जास्त असतो। आपण पिठी न वापरता पुरणपोळी लाटणार आहे, त्यामुळे एकदम पातळ अशी कणिक तिंबायची। पातळ तिंबायची म्हणून जास्त पाणी वापरायचं नाहीये, आधी घट्ट गोळा करायचा आहे नंतर पातळ करायचं। तुम्ही इथं पाहू शकता मी कसा गोळा तयार केलेला आहे। पाटीत व्यवस्थित गोळा किंवा कुंडा तुम्ही इथं वापरू शकता, व्यवस्थित आपल्याला मळता येतो। तर मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे। आपण थोडंसं त्याच्यावरून तेल पण वापरू शकता। तेलामुळे काय होतं, हाताला जी कणिक चिकटलेली असते ती तेलामुळे जास्त चिकटपणा येत नाही। तर मस्तपैकी असे चुरून घ्यायचे। कणिक जास्त वेळ तिंबायची आहे। आपली जी मूठ असते हाताची त्याने जास्त प्रेस करायची आहे, सातत्याने तिला असं कणकीला आपण हे करत राहायचं आहे। तर बघा इथं मस्तपैकी आपली कणिक आता तिंबून थोडंसं अजून जास्त पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी बघा, ज्यावेळेस आपण मोठीने कणिक दाबतो त्यावेळेस तिथं पाणी असं दाबल्याच्या ठिकाणी पाण्याचा अंश दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर तेवढं असं पातळ अशी तिंबायला झाली। तर एकदम अशी पातळ तिंबून ठेवायची, वरून तेलाची धार घालायचे आणि अजून परत हाताला आपल्या पूर्ण चिकटलेली असते, त्यामुळे सातत्याने त्याला हलवत राहायचंय। मग मस्तपैकी अशी गोळा तिंबून घ्यायचा आहे आणि असा पसरटच ठेवायचा आहे पाटीत, वरून तेल लावायचंय आणि हाताने असे मस्तपैकी थापून ठेवायचे। आणि आता आपण कणिक आपली इथं तिंबून झालेले, तर आपण हिला झाकून ठेवणार आहे ताटलीच्या साह्याने। तर आता आपण पुढची तयारी करणार आहे। तर आता भज्याचं पीठ तिंबून घेणार आहे। तर मोठे मी 3 कांदे घेतलेले आहेत। बेसन तुमच्या ह्याच्यानुसार घ्या, मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर 1.5 वाटी बेसनला 3 कांदे घेतलेले। तर कांदे आपण बारीक कट करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित कट करायचे आहेत कांदे। पुढून आणि पाठीमागून टोक कापून घ्यायचा कांद्याचा आणि एकदम बारीक असे कांदे आपले चिरून घ्यायचे आहेत। एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा घातल्यानंतर काय करायचं आहे, कांदा एकदम असं हाताने आपण चुरायचा आहे। का चुरायचा आहे, तर कांद्याच्या ज्या हे असतात आपण कट केल्यानंतर सगळ्या फुटी फुटत नाहीत, तर काही फुटी राहतात, त्यामुळे एकदम असं चुरून घ्यायचं आहे। तुम्ही तर तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तुम्ही पहा बघा कसं चुरून घेतलेला आहे, तसा कांदा तुम्ही चुरून घ्यायचा। आता आपण त्याच्यावर बेसन घालणार आहे। इथं मी बेसन घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। बेसन घातल्यानंतर आपण ह्याला मीठ घालून घेणार आहे चवीनुसार आणि हळदही घालणार आहोत। आता ओवा घालणार आहे बघा। ओवा हातावर थोडासा रगडून घ्यायचा आहे, रगडल्यानंतर त्याचा स्वाद चांगला येतो, तसा घालायचा नाही। आणि हळद घातल्यानंतर आता आपण पाणी घालणार आहे। भरपूर पाणी घालायचं नाही, आधी मिक्स करून घ्यायचं आहे बेसन। थोडं जसं लागन तसं मुठीवरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि असं तिंबून घ्यायचं आणि घट्टसर बेसन तिंबायचं आहे, पातळ एकदम करायचं नाहीये। तर तुम्ही इथं पाहू शकता बघा मी कसं तिंबून ठेवलेलं आहे आणि असं पसरून एकदम ठेवायचं आहे, त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि आपण तोपर्यंत येळवण्याच्या आमटीची तयारी करणार आहोत। तर गॅस पेटवलेला आहे, मी जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर खोबरं ठेवलेलं आहे, एक लसणाचा कांदा ठेवलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे। कांदा लाटण्याने थोडा असं मारून घेतलेलं आहे। ती कशासाठी मारलेलं आहे, तर कांदा आपला लूज पडतो आणि लगेच भाजतो। तर कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफही निघलेले, आपली डाळ शिजलेली आहे। तर मी खाली एक पातेलं घेतलेलं आहे, वरती अशी एक चाळणी घेतलेली आहे, तुमच्याकडे कशी असेल ते तुम्ही वापरा आणि सगळं त्यातलं पाणी खाली काढून घ्यायचं। ही आमटीसाठी डाळ साईडला काढून ठेवली बघा। तोपर्यंत कढई तिकडं साईडला ठेवून डाळही त्यात ठेवून दिली। तोपर्यंत इकडं आमटीचा जो कांदा जो आहे तो आपला भाजलाय का बघूया आपण। खोबरं भाजून घेतलेलं, खोबरं लगेच भाजतं, लसणाचा कांदाही भाजतो, पण कांदा भाजायला थोडासा उशीर लागतो। मग खोबऱ्याचे आपण बारीक असे
तुकडे करून घेणार आहेत, कारण मिक्सरला आपण लावू शकत नाही. बारीक बारीक तुकडे केले तर व्यवस्थित होतं. कांदा पण आपण चिरून घेणार आहे. लसणाच्या पण पाकळ्या काढून घेणार आहेत. भाजल्यानंतर लसूण भाजल्यानंतर त्याची टेस्ट एकदम छान येते. परत अद्रक वापरणार आहे आपण. अद्रकचे पण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर कोथिंबीर पण आहे. कोथिंबीरीला पण आपण चिरून घ्यायचे. मध्ये मिक्सरच्या भांड्यात पटकन बारीक होऊन जाते. तर आता आपण हे सगळं वाटण आहे ते मिक्सरला लावून घेणार आहे. तर एकदम बारीक करणार. थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरला वाटण लावून घेणार आहे, म्हणजे एकदम बारीक होतंय. कांद्याचे काही काही वेळेस तर थोडेसे काप राहिले जातात, त्याच्यामुळे एकदम बारीक असं आपण वाटण ह्याचं वाटून घ्यायचं. आता मिक्सर लावून घेते मी. तर थोडंसं पाणी वापरून तुम्ही वाटण वाटून घ्या. बघा इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर आपण गूळ चिरून घेणार आहे. चाकूच्या साह्याने गूळ चिरायचा आहे, कारण गूळ चाकूच्या साह्याने चिरला ना तर पटकन विरघळला जातो. तोपर्यंत मी पातेल्यात 1 ग्लास डाळीला 1 ग्लास गूळ या प्रमाणे आपण गूळ वापरणार आहे. निम्म्याला निम्मा गूळ वापरायचा. तोपर्यंत आपण गुळवणीची तयारी करू. पातेले ठेवून घेतलेले 1 ग्लास गुळवणी करणार आहे. त्याच्यासाठी अर्धा ग्लास मी गूळ घालून घेतलेला आहे. गुळवणी उकळेपर्यंत वाट बघायची. तोपर्यंत विलायची पावडर थोडी गुळवणीत घालून घ्यायची. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, भात शिजायला घालणार आहोत. 1 ग्लास तांदूळ घेतलेले ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 1 ग्लास तांदळाला 2 ग्लास पाणी इथं मी वापरणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर मस्तपैकी धुतल्यानंतर 2 ग्लास पाणी आपण वापरणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत. 1 ग्लास पाणी दाखवायचं राहिलेलं आहे, तर तुम्ही 2 ग्लास पाणी वापरा. तर कुकरमध्ये पाणी ओतणार आहे आणि नंतर त्याच्यावरती डब्बा ठेवणार आहे तांदळाचा आणि कुकरचं झाकण लावून शिट्ट्या 3 करून घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडं डाळ पुरण परतायला ठेवणार आहे. 1 ग्लास डाळीला 1 ग्लास गूळ घातलेले, या प्रमाणात घातलेलं आहे आपण. तर मस्तपैकी बघा असंच सातत्याने हलवत राहायचंय. त्याच्यामुळे गुळामुळे पाणी सुटतं. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवताना. तर आपला भात इथं तयार झालेला आहे. तर आता आपण येळवणी टाकणार आहे. पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी घालणार आहे, मोहरी घालून घेणार आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता पण आपण त्यात घालून घेणार आहे. हळद घालून घ्यायची आहे आणि लाल चटणी पण घालायची आहे. तर वाटण वाटलं होतं तेही त्यात घालून घ्यायचं आणि पळीच्या साह्याने त्याला हलवायचं आहे. बघा इथं बघा तुम्ही, मी एकदम मस्त. आणि थोडासा गॅस बारीक ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही. आणि एक घरगुती काळं तिखट जे असतंय आपलं ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं, तुमच्या चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यात मीठ घालू शकता. जे आपण डाळीतून येळवणं म्हणतात, जे डाळ शोधून जे पाणी खाली राहिलेलं असतंय ते पाणी त्यात ओतून घ्यायचे आणि थोडंसं मसाल्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून आपण त्याला थोडंसं 2-3 वेळा पळीने चांगलं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि येळवण्याची आमटी उकळायला ठेवून द्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता येळवण्याची आमटी आपण. आणि येळवण्याची आमटी पातळ असते, घट्ट करायची नाही आहे. तर नंतर आपण काय करणार आहे, आता आपलं पुरण परतून झालेलं आहे. तर पुरण यंत्राच्या साह्याने मी इथं पुरण बारीक करून घेणार आहे. गरम गरम ज्यावेळेस तुम्ही पुरण परतलेलं असतं त्यावेळेसच तुम्ही पुरण यंत्राच्या साह्याने हे करून घ्या. तर बघा आपली येळवण्याची आमटी उकळून तयार झालेली आहे. तर बारीक गॅसवर आपण तिला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपलं पुरणही इथं करून झालेलं आहे. पुरण तर थंड, डाळ तर थंड झाली परतलेली, तर परत फिरवायला थोडं जड जातं, त्यामुळे गरम गरम हे करून घ्यायचं आहे. तर चला मी कढई ठेवलेले. आता आपण सगळ्यांचा आवडता पदार्थ तळण. सगळ्यांना पुरणपोळीमध्ये तळणच आवडतं. तर इथं उडदाचे पापड घेतलेले, तांदळाचे पापड घेतलेले आणि कुरवडे घेतलेले. तेल तापले काही आम्ही चेक करून घेतले आणि चिमट्याच्या साह्याने आपण सगळं तळण तळून घेणार आहे. चिमट्याच्या साह्याने का तळून घ्यायचंय, तेल राहत नाही आणि पटकन तुम्ही इथं पाहू शकता, मी झटकन टाकलं की पटकन उचलून घेते. तसं तुम्ही कुरवडी किंवा पापड जे तुमचे काही तळणाचे सामान असतात ते पटपट असे सातत्याने पटकन उचलून घ्यायचे. थोडंसं प्रेस करायचं आणि उचलून घ्यायचं. तेल जास्त राहत नाही आणि व्यवस्थित होते. तर इथं बघा तळण आपलं तळून झालेलं आहे. तर आता आपण इथं भज्याचं पीठ मगाशी तिंबून ठेवलेलं होतं. तर आपण मगाशी सोडा घातला नव्हता. ज्यावेळेस तुम्ही भजे बनवताल, तुमचं तेल ज्यावेळेस तापलेलं असतंय त्यावेळेस तुम्ही सोडा घालायचा आहे. तर बघा घट्ट पीठ राहिलेलं आहे, लय पातळ झालेलं नाहीये. तर मस्तपैकी असे भजे सोडून घ्यायचे आहेत. बघा गॅस बारीक ठेवायचा आहे. गॅस बारीक ठेवल्यामुळे आपण आधी तळण तळलेलं असतंय, तेल गरम झालेलं असतंय. गॅस तर तुमचा फुल असेल तर लगेच भजी करपले जातात, म्हणून गॅस बारीक करायचा. आणि बघा इथं भजी आपले तयार झाले. लालसर एकदम कलर आलेला आहे भज्यांना. मस्तपैकी आपले भजी इथं तयार झालेले आहेत. बघा तुम्ही पाहू शकता.
तर आता चला आपण तगड्यावरची पोळी पाहणार आहोत। तर मी तर तवा ठेवला होता आधीच आणि हा तगडा आहे, पत्रा आहे, तगडा म्हणजे पत्रा आहे। तर मी पातळ बघा कणिक किती मस्तपैकी पातळ झालेली आहे। तर कणकीला आपण मस्तपैकी खालून तेल लावायचं। ही पूर्ण प्रोसेस पोळीची आपण तेलात करणार आहे, पिठाचा इथं कुठंही वापर करायचा नाहीये। परत आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि तो खाली घेऊन मस्तपैकी त्याला उंडा तयार केलेला आहे। तेल लावून आपण हाताने आधी प्रेस करणार आहे पोळी, परत पलटी करायची, खाली तेल घालायचंय आणि परत आपण हाताने थोडं हे करणार आणि लाटण्याच्या साह्याने लाटायचे। तुम्ही पाहू शकता मी फक्त माझ्या साईडला लाटणं वडून घेते आणि त्याचे फक्त काठ ओढायचे आहेत, मधून जास्त पोळीला प्रेस करायचं नाहीये। अधूनमधून एक बेलणं मारायचं आहे मध्ये, पण काठ जे असतात ते फक्त ओढायचं आहे। तर पुरण ते आपण ज्यावेळेस काठ खेचतो त्यावेळेस पूर्णासकट ते अलीकडे ओढले जाते। तेलामध्ये पोळी पूर्ण लाटायची आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता बघा काठ कसे मी एकदम असं व्यवस्थित आणि हलक्या हाताने प्रेस करायचे, जास्त त्याला भार द्यायचा नाहीये। आणि वरून आपण तेल लावणार आहे। मी तव्याला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तगडा पालता करायचा आहे आणि थोडंसं आधी तव्याला चिटकवायचा आहे आणि तगडा अज्जात वर उचलून घ्यायचा आहे। तर मस्तपैकी पोळी खाली आपली तव्यावरती हे होते। तर बघा आपण नंतर पोळी टाकून झाल्यानंतर आपण कढईत तेल सोडून घेतलेलं आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही सगळ्या बाजूने उलटानं घालून घ्यायचं आहे आणि नंतर पोळी पलटी करायचे। तर बघा एक साईडून पोळी आपली किती मस्तपैकी शेकल्या गेलेली आहे। तर तुम्ही ही पोळी अशी शेकायची आहे, तेलाचाच उपयोग करायचा आहे। आणि पोळी तव्यावर भाजत असताना तुम्ही तेलाचा उपयोग करायचा नाहीये, कारण आपण खालीच भरपूर तेल लावलेलं असल्यामुळे ती वरती तव्यावर भाजताना तेलाची काही एक गरज नसते, मस्तपैकी भाजून जाते आणि पोळी मऊसर होते। जवळजवळ 4 ते 5 दिवस छान टिकते, वास येत नाही पोळीचा आणि चवीला पण खूप छान लागते। गुळवण्यात टाकल्या ही पोळी लगेच विरघळते, तगड्यावरची पोळी। तर मस्तपैकी 2 साईडून शेकून घ्यायचे। पोळीची घडी बघा तुम्ही मी कशी घातलेली आहे, तशी घडी घालून टोपल्यात ठेवले तर पोळी हडकत नाहीये आपली, नाहीतर पोळ्या लगेच हडकतात, काठ हडकले जातात। तर तशी तुम्ही पोळीची घडी घालून घ्यायचे। तर आपल्या पोळ्याचा स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे। तर इथं बघा पोळी आपली कशी फुगलेली आहे बघा, मस्त अशी उलताण्याने थोडीशी दाबून घ्यायची आहे। तर चला ही पोळीचं ताट कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।